बुद्धीची देवता विघ्नहर्ता गणरायाच्या आगमनानंतर शहरात सर्वत्र धार्मिक आणि उत्साही वातावरण पाहायला मिळत असून या पार्श्वभूमीवरच उद्योजक तथा निमाचे खजिनदार राजेंद्र वडनेरे आणि आयमाचे कार्यकारिणी सदस्य धीरज वडनेरे यांच्या निवासस्थानी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गणेशोत्सव मोठ्या श्रद्धा आणि उत्साहात साजरा करण्यात येतोय। यंदा गणरायाच्या आगमनानिमित्तानं धार्मिकतेची अनुभूती देणारा विशेष गणेश याग आयोजित करण्यात आला होता। गुरुवारी सकाळपासूनच सुरू झालेल्या या धार्मिक विधीत अनेक मान्यवर, उद्योजक, परिवारातील सदस्य त्याचबरोबर गणेश भक्तांनी उपस्थित राहून सहभाग घेतला। वेदघोष, मंत्रोच्चार आणि पवित्र होम हवनामुळे परिसरामध्ये आध्यात्मिक आणि पावन वातावरण निर्माण झालं होतं। गणेश यागातून प्रसन्न झालेल्या गणरायाचे आशीर्वाद सर्वांवर राहावेत अशी प्रार्थना सर्व उपस्थित भक्तांनी यावेळी केली। धार्मिक विधींबरोबरच यावर्षीच्या सजावटीतले खास आकर्षण ठरले ते अयोध्येतील राम मंदिराचा भव्य देखावा। रामलल्लाच्या मंदिराचा नाजूक शिल्पकलेने सजलेलं प्रतिरूप, दीपमाळा आणि रंगीत प्रकाश योजना पाहण्यासाठी नागरिक आणि भक्तांनी मोठ्या संख्येनं भेट दिली। पाहणाऱ्यांचे डोळे दिपवून टाकणारा हा देखावा परिसरातील आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे। यावेळी बोलताना उद्योजक त्याचबरोबर आयमाचे पदाधिकारी धीरज वडनेरे यांनी सांगितलं की गणेशोत्सव हा श्रद्धा आणि उत्साहाचा संगम असतो। दरवर्षी काहीतरी वेगळं आणि प्रेरणादायी सादर करण्याची परंपरा आम्ही जपली आहे। गणेश याग आणि राम मंदिराचा देखावा हा त्याच परंपरेचा भाग आहे। धार्मिकतेबरोबरच समाजात एकतेचा आणि सकारात्मकतेचा संदेश देणं हेच आमचं ध्येय आहे। तर या गणेशोत्सव काळामध्ये आणि या गणेश यागानिमित्त उपस्थित असणाऱ्यांचे उद्योजक राजेंद्र वडनेरे यांनी आभार मानले। नमस्कार, मी धीरज वडनेरे। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गणपतीचं आगमन झालेले आहेत आमच्या वडनेरे परिवारांमध्ये आणि त्यासोबत आम्ही यावर्षी आम्हाला 25 वर्ष पूर्ण झाल्यामुळे आम्ही यावर्षी आमच्याकडे अयोध्या राम मंदिराचा देखावा सादर केला आहे आणि त्याच निमित्ताने गणपतीच्या उत्सवामध्ये आम्ही दरवर्षीप्रमाणे गणेश याग करतो। तर यावर्षी आमच्याकडे आज गणेश यागची पूजा करण्यात आलेली आहे। तर अशा प्रकारे आमचा गणपती बाप्पा सर्वांना प्रसन्न हो। प्रसंगी सगळ्यांनी ज्यांनी प्रसादासाठी आमच्याकडे उपस्थिती दर्शवली आहे त्यांचे मी सगळ्यांचे आभार मानतो। माझे मित्र, परिवार, नातेवाईक, आमचे एरियातले सगळे बंधू भगिनी सगळ्यांचं मी आभार मानतो। गणपती बाप्पा मोरया। नमस्कार। दरवर्षीप्रमाणे आमच्याकडे गणपती बसले। ह्या वर्षी आमच्याकडे गणेश याग आहे, राम मंदिर उभारलं आहे आणि प्रतिष्ठित लोक आमच्याकडे दर्शनासाठी आले, प्रसाद घेतला आणि नातले हे सर्व बंधू भगिनी आणि आमचे दोस्त मंडळी चांगले माणसं आले आणि त्याबद्दल आम्ही धन्यवाद त्यांना करतो। गणपती बाप्पा मोरया। वडनेरे परिवाराच्या पुढाकारानं आयोजित करण्यात आलेला हा गणेशोत्सव केवळ धार्मिकतेपुरताच मर्यादित न राहता अध्यात्म, संस्कृती आणि समाजाभिमुखतेचा संगम ठरलाय। सातत्यानं नवीन उपक्रम राबवत हा उत्सव सर्वांसाठी प्रेरणादायी आणि कौतुकास्पद ठरत असल्याचं उपस्थितांनी यावेळी सांगितलं। एकूणच श्रद्धा, अध्यात्म आणि सांस्कृतिकतेचा संगम घडवून आणणारा वडनेरे परिवाराचा हा गणेशोत्सव नाशिककरांसाठी एक आगळा वेगळा अनुभव ठरला आहे। यावेळी वडनेरे कुटुंबीय सर्वजण उपस्थित होते। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, नाशिक।